विविध भारती पुणे. ठळक बातम्या. कालपासून भारत भेटीवर आलेले अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ लोरेन्को यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना अभिवादन केलं. गोव्यातील बिचोलीमधील शिरगाव इथल्या लायराई यात्रा जत्रा उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर म्हापसा जिल्हा रुग्णालयातल्या बिचोली आरोग्य केंद्र आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. या घटनेनंतर राज्य सरकारनं तातडीनं कारवाई सुरू केली आहे. आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली असून आपण स्वतः आणि सरकार प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. समाज माध्यमांवरच्या आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी जखमींना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे. प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना देणं, त्यासाठी उपयुक्त ठरणारे उपक्रम निश्चित करणं आणि जगभरातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा लेखाजोखा मांडणं यासाठी हा दिवस पाळला जातो. नव्या बदलत्या जगाचं वृत्तांकन, कृत्रिम बुद्धिमत्तेचं माध्यम स्वातंत्र्य आणि एकंदर प्रसारमाध्यमांवरील परिणाम हा यंदाच्या या दिवसाचं मुख्य सूत्र आहे. वेव्हज परिषदेत काल रेडिओ रिइमॅजिन्ड या विषयावर चर्चासत्र झालं. भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेंपती यांनी नमूद केलं. आज या परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या राष्ट्रीय संमेलनासह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. थकबाकीदारांनी वेळेत करभरणा करावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं कठोर पावलं उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून थकबाकीदारांची वाहनं जप्त करण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं घेतला आहे. यासाठी महापालिकेनं गृहनिर्माण संकुलांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे थकबाकीदारांचा वाहन क्रमांक आणि वाहनतळाचे तपशील मागितले आहेत. शहरात 6,33,664 मालमत्ता असून 5,000 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले 1,03,067 मालमत्ताधारक आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58